एकदा अधिक माहितीसाठी तुमच्याकडे येते। हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये संभाषण झालं। तर या तिघांमध्ये 3:20 ते 3:30 संभाषण झालं। तिघांमध्ये जवळपास 10 मिनिटं संभाषण झालेलं आहे। एकूणच 10 मिनिटं काय संभाषण झालं याचा तपास आता करायचा आहे। तर एसआयटीकडनं ही बाजू मांडली जाते। संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि संभाषणाची वेळ मिळती जुळती असल्याचं एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। तर 3:15 संतोष देशमुखांचं अपहरण झालं अशी माहिती एसआयटीने यावेळी दिली आहे। तर एफआयआर मध्ये संतोष देशमुख यांचं 3 वाजता अपहरण झाल्याचा उल्लेख आहे। तर हत्येच्या दिवशी कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली होती अशी माहिती एसआयटीनं कोर्टामध्ये दिली आहे। तर कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टात सादर करण्यात आली आहे। त्याचबरोबर कराडवर मकोका का लावला याच्यासाठी गुन्ह्याची यादी पोलिसांकडून सादर करण्यात आली आहे। तर कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीनं 9 बाबी आता समोर मांडलेल्या आहेत। कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याची माहिती एसआयटीने दिलेली आहे। तर कराडनं हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली होती असं एसआयटीनं सांगितलं। त्याचबरोबर या तिघांमध्ये म्हणजे कराड, घुले आणि चाटे यांच्यामध्ये 10 मिनिटं चर्चाही झाली होती। कराडवर मकोका का लावला याच्या आधारासाठी गुन्ह्यांची यादी कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे। सागर, काय अपडेट? निखिला, आपण पाहिलं की खरं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही संपूर्ण मोकाच्या जे विशेष न्यायालय त्यामध्ये ही सुनावणी सुरू आहे आणि ही सुनावणी जी आहे ती इन कॅमेरा सुरू आहे। कॅमेऱ्याच्या रेकॉर्डनुसार हे कॅमेरा रेकॉर्ड करत हे संपूर्ण सुनावणी जी आहे ती या ठिकाणी होते। इन कॅमेरा सुनावणी जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या संपूर्ण सुनावणीसाठी केवळ न्यायाधीश असतील, तपास अधिकारी असतील, आरोपीचे वकील, आरोपी आणि त्याचबरोबरीनं सरकारी वकील हे एवढेच लोक जे आहेत ते या ठिकाणी आता या कोर्टामध्ये उपस्थित आहेत आणि इन कॅमेरा ही संपूर्ण सुनावणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। कारण आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीचे ॲलिगेशन्स या सुनावणीनंतर होण्याची शक्यता असते। त्यासाठीच ही सर्वात महत्त्वाची म्हणजे इन कॅमेरा ही सुनावणी जी आहे ते सुरू आहे। त्यामुळे भविष्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे ॲलिगेशन्स होऊ नये यासाठी ही घेतलेली खबरदारी आपल्याला म्हणावी लागेल। मोका कोर्टाच्या विशेष न्यायालयामध्ये ही सुनावणी जी आहे ती सुरू आहे। खरं तर आतापर्यंत आपण पाहिलं की खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचे ग्राउंड्स जे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या बाबी ज्या आहेत त्या कोर्टाच्या निदर्शनास तपास अधिकाऱ्यांनी आणून दिलेल्या आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे 3 आरोपींमध्ये अनिकेत घुले असेल, विष्णू चाटे असेल आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये देखील या ठिकाणी संभाषण झालेलं आहे। आणि 9 डिसेंबरला म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या ज्या दिवशी झाली त्या दिवशीच या 3ही आरोपींमध्ये जवळपास 10 मिनिटांहून अधिक संभाषण जे आहे ते झालेलं आहे आणि ह्याचा हा मुख्य पुरावा जो आहे हे या ठिकाणी कोर्टासमोर मांडण्यात आलेला आहे। आणि त्यामुळेच एकंदरीतच 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आता एसआयटीकडून मागण्यात आलेली आहे। त्यामुळे इन कॅमेरा ही सुनावणी सुरू असल्यामुळे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात 9 ग्राउंड्सवरती ही एकंदरीतच वाल्मिक कराडची पोलीस कस्टडी जी आहे ती आता एसआयटीच्या अधिकाऱ्यांना मागितलेली आपल्याला पाहायला मिळते। ही सर्वात महत्त्वाची बाब आपल्याला समोर येताना पाहायला मिळते। निखिला, नक्कीच सागर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। मात्र वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांच्यामध्ये हे संभाषण झाल्याची माहिती एसआयटीनं दिली आहे। हत्येच्या दिवशी कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली होती अशी माहिती एसआयटीनं कोर्टामध्ये दिली आहे। तर कराडनं याआधी केलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टात सादर करण्यात आलेली आहे। कराडवर नोंद असलेल्या गुन्ह्यांची यादी कोर्टामध्ये सादर करण्यात आली। आरोपींनी कट रचून संतोष देशमुखांचं अपहरण केलं। गुन्ह्यातले आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत अशी माहिती एसआयटीनं कोर्टामध्ये दिली आहे। आरोपींनी कट रचून संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि हत्या केली। गुन्ह्यातले आरोपी हे सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत। कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीनं 9 बाबी समोर मांडलेल्या आहेत। यासाठी कराडवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी एसआयटीनं कोर्टामध्ये सादर केली आहे। एकूणच आपण पाहतोय आरोपींनी कट रचून संतोष देशमुखांचं अपहरण केल्याचं यामध्ये बोललं जात आहे। तर गुन्ह्यातले आरोपी सराईत आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं या ठिकाणी कोर्टात मांडण्यात आलेलं आहे एसआयटीकडून।